छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांच्या मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक केल्यानंतर अगदी काही तासांतच त्यांना जामिनावरती सुटकाही करण्यात आली। फरार असलेले सूरज चव्हाण काल रात्री लातूर पोलिसांना शरण आले होते। सूरज चव्हाण शरण आल्याचा बनाव असल्याचा आरोप यावेळी छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांनी केलेला आहे। तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दवानी यांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोलही केला। सूरज चव्हाणला या प्रकरणात वाचवलं जातं, पॉलिटिकल प्रोटेक्शन त्याला दिलं जाते आणि चुकीच्या पद्धतीने चाललंय। आमच्यावर हल्ला होऊन 3-4 दिवस झाले, आज आम्ही न्याय मागतो। त्याची हकालपट्टी पक्षातून केली काय, त्याचा राजीनामा घेतला का, असं काही ते कुठलं संवैधानिक पद नाही किंवा त्याच्या राजीनाम्याची आम्ही मागणीही केली नव्हती। तुम्ही आमच्यावर जीव घेणं हल्ला केला, आमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, त्याच्यावर कारवाई काय केली प्रशासनानं? आणि आम्हाला आज समजतं की पाठ आला पाठ निघून गेला, चुकीचं आहे। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आमची शंका आहे। चव्हाण स्वतः तिथे हजर झाला आणि कधी हजर झाला त्याच्यावरची बेलची कारवाई सुद्धा कंप्लीट झाल्यानंतर तो पोलीस स्टेशनला हजर होतो। लाज वाटते मला की आपल्या उपमुख्यमंत्री पदाचे जे आपले अजित पवार आहेत त्यांचा माणूस त्याच्यावर सुद्धा तो सुद्धा फरार होतो आणि उपमुख्यमंत्री बघत असतात। गंमत चालली आहे महाराष्ट्रात आणि कायद्याची आणि सुव्यवस्थेची तर अगदी धिंडवडे उडवून ठेवले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।